नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच आता नवीन वर्ष येत आहे. 2024 जाऊन 2025 येते. नवीन वर्ष 2025 हे प्रत्येकासाठी आनंदी, भरभराटीचं आणि प्रगतीचं जावं असं सगळ्यांनाच वाटतं. त्यासाठी प्रत्येकजण आपण काय करतो, अनेक संकल्पना, अनेक ध्येय, काही नियम ठरवतो. वास्तुशास्त्रातही तसं काही उपाय सांगण्यात आले आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला 2025 हे वर्ष शुभ आणि भाग्यशाली असावं किंवा भाग्यशाली जावं, तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घरामध्ये काही वस्तू नक्की आणा. त्यामुळे तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असेल आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद राहतील. नवीन वर्ष सुरू होण्याआधी कोणत्या गोष्टी घरी आणायच्या, त्या गोष्टी घरी आणल्याने कोणते फायदे मिळतात, त्याबद्दल आता आपण सविस्तर जाणून घेऊया. आता या वस्तू नक्की घरी आणा तुम्ही. पहिलं आहे गोमती चक्र. हे चक्र भगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्राचं छोटं स्वरूप मानलं जातं. हे घरात ठेवल्याने लक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत होते. दुसरं म्हणजे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी दक्षिणावर्ती शंख आपल्या घरी आणा. त्यामुळे लक्ष्मीची तुमच्यावर कायम कृपा राहते असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. त्यामुळे ते खरेदी करून घरी ठेवल्यानंतर शुभ मुहूर्तावर त्याची पूजा करावी आणि नंतर लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावा. तिसरं म्हणजे चांदीचा हत्ती घरातील नकारात्मक गोष्टी काढून टाकतो आणि घरात सकारात्मक गोष्टींचा प्रभाव वाढतो. चौथं मोराचं पीस. मोराचं पीस घरातील नकारात्मकता दूर करतं आणि मोर पीस हे श्रीकृष्णाचं आवडतं देखील आहे. ते घरी आणलेले श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी दोघांचा वर्षभर आशीर्वाद तुमच्यावर राहतो. धनसंपत्तीचं प्रतीक म्हणजे मोराची पिसं. त्यामुळे घरात मोराची पिसं पण 1 किंवा 3च ठेवावी. जर त्यापेक्षा जास्त ठेवल्यास वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ मानलं जातं. नवीन वर्षाच्या दिवशी घरात शमीचं रोप लावा. त्यामुळे घरातील वास्तुदोष नाहीसे होतात. 6वं कासव. कासव हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि भगवान विष्णूंचा अवतार मानलं जातं. तांबे किंवा पितळ धातूपासून बनवलेलं कासव घरी आणल्याने नवीन वर्ष तुमचं सुख समृद्धीत जाईल. श्रीहरी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद घरावर राहील. कर्जासारख्या समस्या दूर होऊ लागतील. दुकानात भरभराटासाठी तुम्ही कासव ठेवलेलं पाहिलं असेल. तसंच तो घरात ठेवल्यामुळे सुख समृद्धी नांदते. तुम्हाला चांदीचं, लाकडाचं, पितळेचं जे मिळेल ते कासव तुम्ही घरी आणा आणि तुमचं नशिबाचे दरवाजे तुम्ही उघडू शकता. आवळा किंवा तुळशीचे रोप हे घरात आणलं की नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. नवीन वर्ष म्हणजे 2024च्या सुरुवातीपासून घरात तुळशीचं रोप नक्की लावा. जर तुळशीचं रोप आधीच तुमच्या घरात असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीला गंगाजलाने शुद्ध करा. घरात तुळशीचं रोप असल्यास आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होते. घरी तुळशीचं रोप असणं फार शुभ मानलं जातं. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 9वा म्हणजे शंख. हे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे. हे नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणतं. त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरामध्ये शंख स्थापित करा. त्यामुळे तुमच्या घरातलं वातावरण शुद्ध होईल आणि शांतता पण कायम राहील. 10वं म्हणजे त्रिशूळ आणा. आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर नवीन वर्षात पहिल्या दिवशी घरात त्रिशूळ अवश्य आणा. या दिवशी भगवान शिव आणि त्यांच्या शस्त्रांची विधीपूर्वक पूजा करा. असे मानले जाते की घरात त्रिशूळ ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते. तसेच घरात सकारात्मकता, शक्तीचा संचार होतो. त्रिशूळ हे शक्तीचं प्रतीक आहे. जर तुम्ही अशा प्रकारे ज्या तुम्हाला जमतील तेवढ्या वस्तू जर घरात आणल्यात तर तुमचं नवीन वर्ष हे सुख समृद्धीचं जाईल, ह्यात काही शंका नाही. श्री स्वामी समर्थ.